हॅपी न्यू इयर फर्स्ट ऑफ ऑल. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो वी आर गोइंग टू सी अ न्यू टॉपिक दॅट इज अ लेसन फ्रॉम पेगर. वी हॅव सीन वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, चिटचॅट ॲक्टिव्हिटी in last video. Now we are going to explain the page number 93 and 94, some half part of 94. Okay, I am going to explain it for you. It's very beautiful and marvelous subject. I have told you before in the last video. That is Sudhamurti is very nice, very attractive, very inspiring lesson. Personally I like this lesson very much. So let's start. Okay, आप लोग तैयार हो? Very good. So, Meena is a good friend of mine. Meena is a good friend of mine. Mine means what? M-I-N-E. Mine म्हणजे it is a possessive. माय, माझा, माझी, माझी अशा अर्थाने पॉझिटिव्ह आहे. षष्ठी त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. तीच कॉल्ड जे षष्ठी. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना माझी खूप चांगली मैत्रीण होती. शी इज एन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. हु वॉज मीना? मीना इज LIC ऑफिसर. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. ही एक कंपनी आहे, विम्याची कंपनी आहे, तुम्हाला माहिती आहे LIC आहे ना. शी इज एन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. अर्निंग म्हणजे खरं तर कमावणे, मिळवणे, अशा गेट मनी ॲज अ सॅलरी म्हणजे पैसा. तिला पगार चांगला होता. सॅलरी म्हणजे पगार. ओके, सो शी इज एन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. सॅलरी SALARY, सॅलरी इट इज अ नाउन. मंथली अर्निंग त्याला आपण पगार म्हणतो. वी कॅन कन्सिडर मंथली जो असतो ना, महिन्याच्या शेवटी जो लोकांना पुरत नाही, दॅट इज कॉल्ड एज अ पगार. ओके, तर सॅलरी म्हणजे पगार. शी इज LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. काय होतं? देर वॉज अ समथिंग स्ट्रेंज. शी वॉज व्हेरी स्ट्रेंज. काय विचित्र माणसं असतं बघा, विक्षिप्त. इट इज अन ॲडजेक्टिव्ह ॲज यू कॅन सी. अनयुज्युअल, इट इज कॉल्ड एज अनयुज्युअल, अनएक्सपेक्टेड, विचित्र, विलक्षण है ना. सो शी वॉज अ समथिंग स्ट्रेंज. कसं बघा, देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. काय माणसांना खतरनाकच असतात, म्हणजे त्यांच्याबद्दल आपण वी कांट मेक एनी गेस अबाउट देम. आपण त्यांच्याबद्दल कसलीही गेस करू शकत नाही. दे आर स्ट्रेंज, विचित्र वागतात कशीही थोडीशी है ना. अशा समटाईम्स समथिंग स्ट्रेंज अबाउट हर, तिच्याबद्दल काही असा भरोसा नव्हता अशा अर्थात. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. फॉर एव्हर इट इज अन ॲडवर्ब. वी कॅन ऑलवेज, व्हेरी ऑफन, परमनंट म्हणतो आपण त्याला, नेहमी अशा अर्थानं. वी कॉल्ड इट ॲज अ परमनंट अशा अर्थानं. ओके, तर सो शी वॉज अ परमनंट म्हणजे नेहमी. काय माणसं चिंतातूर जंतू असतात, म्हणजे काय कशाची टेन्शन, सारखं कुठल्याही गोष्टीची टेन्शन. पाऊस पडला तरी टेन्शन, पाऊस नाही पडला तरी टेन्शन, रिमझिम पडला तरी टेन्शन, पाऊस नुसता वरड ऐकला तरी टेन्शन, गाडी मिळाली तरी टेन्शन, गाडी नाही मिळाली तरी टेन्शन, गाडीत बसलं तरी टेन्शन, गाडी शेजारी कोण बसलं तरी टेन्शन. यांच्या आयुष्यात दुसरा धंदाच नाही काय. दे आर ऑलवेज अनहॅपी. तर अशा पद्धतीचं शी वॉज अ फॉर एव्हर अनहॅपी. ती सुद्धा तशीच होती. शी ऑलवेज अनहॅपी. वेन एव्हर आय मेट हर, मी जेव्हा केव्हा तिला भेटायचो. मेट, MET, मेट, ॲज यू कॅन सी. मीट, MEET, मराठीतलं मीट नाही बरं का, MEET, मीट म्हणजे भेटणे. इट इज वर्ब. मीटचा पास्ट टेन्स मेट, भेटणे त्याला म्हणतो आपण. ओके, सो वेन एव्हर आय मेट हर, मी जेव्हा केव्हा तिला भेटत असायची, मला जेव्हा केव्हा ती भेटायची, आय वूड स्टार्ट फील डिप्रेस्ड. तर मलाच डिप्रेस्ड व्हायचं. डिप्रेस्ड म्हणजे मलाच एकदम निराश व्हायला होतं. बघा, बऱ्याच वेळा होतं असं होतं बरं का, की आपण जर चांगल्या माणसाच्या, असं नेहमी म्हणतात ना, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, असं म्हणतात ना. आय वुड स्टार्ट फील म्हणजे वाटणे. डिप्रेस्ड म्हणजे तुम्ही जर अत्यंत निगेटिव्ह माणसांच्या संपर्कामध्ये गेला, इफ यू गो इन अ निगेटिव्ह पीपल इन द कॉन्टॅक्ट ऑफ अ निगेटिव्ह, देन यू फीलिंग निगेटिव्ह, तुम्हाला पण निगेटिव्ह फील व्हायला होते, डिप्रेस व्हायला होतं. म्हणजे अचानकपणे डिप्रेस, DEPRES, डिप्रेस, इट इज अन ॲडजेक्टिव्ह. अँड डिप्रेस्ड ED सुफिक्स लागून इट बिकम्स ॲडजेक्टिव्ह. व्हेरी अनहॅपी, खूप दुःखी अशा अर्थानं आहे ना. चिंतातुर जंतू आपण त्याला म्हणतो ना, वी कॉल्ड इट ॲज अ चिंतातुर जंतू. म्हणजे काही माणसं डिप्रेस्डच असतात अशा अर्थानं. त्याच्यामध्ये डिप्रेशन हे नाव तयार होतं. इट्स बिकम डिप्रेशन. ओके, वेन एव्हर आय मेट हर आय वुड स्टार्ट फील डिप्रेस्ड. मी जेव्हा केव्हा तिला भेटायची ना, मला स्वतःलाच डिप्रेस म्हणजे एकदम असं निराश वाटायचं. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिनिमिझम. ग्लूम, GLOOM, ग्लूम मीन्स वॉट? लुक हिअर, ग्लूम, फिलिंग ऑफ सॅडनेस म्हणजे विदाउट होप, नैराश्य, व्हेरी पेसिमिस्ट त्याला म्हणतो आपण. इट्स अ व्हेरी अनहेल्दी, इट्स व्हेरी सॅड
तिला सॅडमध्ये होता. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम म्हणजे उदासीमत, डिस्ट्रेसफुल ॲटिट्यूड, कोणत्याही गोष्टीमध्ये डिस्ट्रेसफुल म्हणजे होपकारच नाही किंवा होप्स नाहीत कुठल्याही गोष्टी, दॅट इज कॉल्ड एज अ सिनिसिझम. दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड वे ऑफ अ स्प्रेडिंग टू अदर्स. बघा आता लक्षात घ्या की वेन यू अगरबत्ती इन्सेन्स स्टिक असतात, वेन इन्सेन्स स्टिक जर आपण लावली तर इन्सेन्स स्टिक काय करते सांगा मला. इन्सेन्स स्टिक आपल्याला काय करते म्हणजे स्प्रेड करते. परफ्यूम जो असतो तो परफ्यूम काय करते ती स्प्रेड करते, बरोबर आहे. तसं तुमचा ॲटिट्यूड, तुमचं वागणं, तुमचे विचार नेहमी स्प्रेड होत असतात. स्प्रेडिंग म्हणजे काय, पसरणे, स्प्रेडिंग टू अदर्स. तुमचे चांगले विचार हे नेहमी काय करतात, इतरांच्यापर्यंत पोहोचतात व्हेरी गुड मॅनर्समध्ये, अशा अर्थानं. शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह. तिच्याकडं कोणतीही गोष्ट पॉझिटिव्ह नव्हती. शी डझंट हॅव एनिथिंग पॉझिटिव्ह. कोणतीही गोष्ट तिच्याकडे पॉझिटिव्ह नव्हती, म्हणजे सकारात्मक असा विषयच नव्हता त्याच्याकडे. टू से ऑर एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. कोणत्याही कुठल्याही म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, काय म्हणतात, शुभ बोलणाऱ्या तर मांडवा लागला होते. नाऱ्याला काय सांगितलं, नारायणा चांगलं बोल. नारायण काय म्हणतो, मांडवा लागला होते. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं शी हॅड नेवर सीन एनिथिंग पॉझिटिव्ह टू से एनी सब्जेक्ट. कोणत्याही विषयावरती तिच्या सब्जेक्टवरती म्हणजे समजा कोणत्याही गोष्टीबद्दल सांगितलं, अरे वा आज पाऊस खूप छान पडतोय, तर काय पाऊस आहे, किंवा आज चला जाऊया कुठेतरी बाहेर फिरायला, कसं काय वडापाव कसं काय, काहीही बोलतात ते अशा अर्थानं. सो दे कॉल्ड इट ॲज ओके. सो दे हॅड पॉझिटिव्ह टू एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. कोणत्याही माणसाबद्दल चांगलं बोलणं असं, अशी साधारणपणे शी वॉज अ पर्सन. ती अशी साधारणपणे काय होती, पर्सन होती. फॉर इन्स्टन्स मीन्स फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ बघा, म्हणजे कसं बघा, हाऊ शी वॉज अनपॉझिटिव्ह. फॉर इन्स्टन्स, उदाहरणार्थ, आय माइट से टू हर. मी जर तिला म्हणाले, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन स्कूल. मीना तुला माहिती आहे का, राकेश जो आहे ना तो त्याच्या वर्गामध्ये पहिला आला. असं जर मी तिला म्हणाले, मीनाज इमिडिएट रिस्पॉन्स, तर मीनाचा इमिडिएट IMMEDIAT, इमिडिएट म्हणजे व्हेरी क्विकली, हॅपन्स विदाउट डिले, म्हणजे खूप असं लगेच तात्काळ. मीनाला जर मी म्हणाले की मीना राकेशचा पहिला नंबर आला त्याच्या शाळेमध्ये, तर मीनाचं रिॲक्शन काय बघा, मीनाज इमिडिएट रिस्पॉन्स म्हणजे रिॲक्शन, प्रतिक्रिया, वुड बी टू बी लिटल म्हणजे कशी, नॉट इम्पॉर्टंट, बी लिटल, टू कॉज अनइम्पॉर्टंट, कमी लेखणे म्हणजे एखाद्याला काय करणे, कमी लेखणे. सच टाईप ऑफ रिस्पॉन्स शी माइट हॅव. ओके. सो शी वुड बी लिटल द अचिव्हमेंट. तर त्यानं जे काही अचीव केलेलं आहे, त्याने जे काही मिळवलेलं आहे, कष्ट लागतात ना. म्हणजे एक खूप सुंदर शेर होता, आय हॅव नो अबाउट दॅट शेर, कुणाचा तरी शेर होता की दुनिया ऊंचाई दिखती है लेकिन हमारे पाँव के छालों को नहीं जानती, हमारे पाँव के छाले नहीं जानते. म्हणजे काय, माणसाला फक्त यश दिसतं, त्याच्या पाठीमागची मेहनत दिसत नाही, बरोबर आहे. तर ती जे काही त्या राकेशची अचिव्हमेंट आहे ना, त्याला ती कमी लेखायची. आणि ती काय म्हणे, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. तर ती काय म्हणायची, हो त्याला काय पहिला नंबर यायला काय झालं, त्याचे वडीलच कोण आहेत, शिक्षक आहेत, तर त्याचा नंबर येईल नाही काय. अशा पद्धतीच्या तिच्या काय असायच्या, रिॲक्शन असायच्या. म्हणजे नॉट गुड रिॲक्शन, शी डझंट हॅव गुड रिॲक्शन, म्हणजे तिच्या फार चांगल्या रिॲक्शन काय नव्हत्या. इफ आय सेड, जर मी तिला म्हणाले, मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. मी जर म्हणाले, मीना श्वेता खूप छान आहे नाही का गं, खूप छान दिसते श्वेता नाही का, इजंट शी. मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, श्वेता खूप छान आहे नाही, इजंट शी नाही का. मीना वुड बी पेसिमिस्ट. तर मीना काय व्हायची, लगेच पेसिमिस्ट व्हायची. पेसिमिस्ट म्हणजे सिनिकल, निराशवादी, म्हणजे नो होप, कसली होपलेस केस त्याला म्हणायचं. शी डझंट हॅव एनी ॲक्टिव्ह, शी डझंट हॅव एनी होप, तिला कसल्याही होप्स नव्हत्या. मीना वुड बी पेसिमिस्ट, ती काय व्हायची, लगेच निराश व्हायची. आणि ती काय म्हणायची, वेन अ पोनी इज यंग. पोनी म्हणजे तट्टू म्हणतो आपण त्याला. तट्टू म्हणजे लहान घोडा, छोटा घोडा, गाढवापेक्षा मोठा आणि घोड्यापेक्षा लहान, दॅट इज कॉल्ड एज अ पोनी. त्याला पोनी म्हणायचं, तर तट्टू म्हणतात त्याला मराठीमध्ये, स्मॉल हॉर्स. ओके. सो ती काय म्हणायची, वेन पोनी इज अ यंग शी लुक्स हँडसम. म्हणजे एक मराठीमध्ये म्हण पण आहे, आणि माझा एक मित्र नेहमी म्हणायचा, वयात आलेली गाढवी सुद्धा सुंदर दिसते. असं नसतं ॲक्च्युली, हे तर खरं तर अत्यंत पेसिमिस्टिक थॉट आहेत, म्हणजे फारच पेसिमिस्टिक थॉट आहे ते. बट यू कॅन से वेन यू अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. जेव्हा एखादा गाढव किंवा एखादी गाढवी जेव्हा वयात येते तेव्हा ती खूप छान दिसते, हँडसम
ओके. तर अशा पद्धतीची तिची काय होती रिॲक्शन होती. इट इज अ एज दॅट मॅटर्स. वय आहे, जोपर्यंत वय चांगलं आहे तोपर्यंत, वय जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत छानच दिसेल ती, त्याच्यात काय विशेष. वेट फॉर सम टाईम, काही वेळ थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. तर ती कशी दिसेल, अगली. अगली मीन्स अनप्लिजंट, अनअट्रॅक्टिव्ह, क्रूप, अत्यंत खराब दिसेल ती, अत्यंत घाणेरडी दिसेल ती. काही दिवस थांब. दिस वॉज मीनाज, म्हणजे इट इज हर रिॲक्शन. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. तुला माहिती नाही, तू आत्ता पण बघितलं नसेल, त्याच्यामध्ये सगळ्यात बेकार कोण दिसेल, श्वेता दिसेल. ओके. अशा पद्धतीची तिच्या काय असायची रिॲक्शन असायची. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर वॉक. समजा मी जर म्हणाले, फॉर एक्झाम्पल इफ आय सेड मीना इट इज अ ब्युटिफुल डे, खूप छान दिवस आहे नाही, चल आपण काय करूया, लेट्स गो फॉर अ वॉक, आपण काय करूया, फिरायला जाऊया, चल मस्तपैकी. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. तिला जर बोलले ना मी, चल मीना मस्तपैकी आज दिवस आहे, चल फिरायला जाऊया, मीनाची रिॲक्शन काय असायची, मीना वुड से, मीना काय म्हणायची, नो 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 नो, द सन इज टू हॉट. भाई सूर्य किती गरम आहे, इट्स हॉट आहे ना. अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. मी जर चालले ना तर मी तर कंटाळेनच बाई. टायर्ड म्हणजे कंटाळले, मी काय होईल, खूप कंटाळले. इफ आय वॉक टू मच. बिसाइड्स हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देर इज नो. अजून वरती आणखीन काय म्हणेल माहिती आहे, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. कोण म्हणालं तुम्हाला चाललं म्हणजे लय चांगलं आहे किंवा खूप चांगलं आहे म्हणून. देर इज नो प्रूफ. असले काही बकवास नाही, कोणतीही बकवास गोष्ट आहे ही सगळ्या गोष्टी, एक्सरसाइज वगैरे. सो ऑल इन ऑल सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय, व्हॉट इज द बॉटम लाईन, या सगळ्याची बॉटम लाईन काय, मीना इज व्हेरी पेसिमिस्ट. मीना अत्यंत पेसिमिस्ट होती, म्हणजे निराशवादी, कोणत्याही गोष्टीमध्ये तिला इंटरेस्ट नव्हता. शी इज अनइंटरेस्टेड पर्सन. ओके. सो यू नो हाऊ मीना इज. दॅट द वॉज मीना, अशा पद्धतीची मीना होती, दॅट वॉज मीना. शी स्टेड अलोन इन अपार्टमेंट. स्टे, STAY, स्टे म्हणजे लिव्ह, सेटल, राहणे. आपण राहतो ना, आय स्टे इन मुंबई, आय स्टे इन गुहागर एक्सेट्रा. शी स्टेड अलोन इन ॲन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. ती काय करायची, शी लिव्ड इन बँगलोर. ॲक्च्युली शी माइट बी लिव्ह इन मुंबई. ती मुंबईमध्ये काय करत होती, राहतो. शी स्टेड अलोन, अलोन म्हणजे एकटी, ती एकटीच राहत होती. इन ॲन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तिचे आईवडील जे होते ते दिल्लीमध्ये राहायचे. हर पॅरेंट्स, मीनाचे पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली, तिचे पॅरेंट्स दिल्लीमध्ये काय करत होते, राहत होते. शी वॉज द ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग. So she stayed alone in apartment as her parents lived in Delhi. She was the only child and had habit of complaining about anything and everything. So habit म्हणजे काय, HABIT, habit. It is a noun as you can see. Addiction, त्याला सवय म्हणतो. एखाद्याला तंबाखू खायची व्यसन असतं, दारू प्यायचं व्यसन असतं, किंवा बरेच व्यसन असतात ना, तशा पद्धतीने तिला हॅबिट होती आहे ना. किंवा झोपेत चालायचं काय जणांना हॅबिट असते, तर दिस इज हॅबिट, दॅट्स मॅटर. सो व्हॉट हॅपन्स, शी वॉज ॲन ओनली चाइल्ड. ती एकुलती एक मुलगी होती. अँड हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बऱ्याच वेळा काय होतं, एकुलता एक जर मुलं असेल किंवा मुलगी जर असेल ना, तर आईवडील तिचे लाड करतात आणि त्यामुळं त्यांना नाही म्हणायची किंवा नाही ऐकायची सवय नसते. सो दे आर ऑलवेज कंप्लेनिंग. ते सतत कंप्लेनिंग. मी नेहमी म्हणतो पण तशा माणसांना कंप्लेनिंग मशीन नाही आहे, बरोबर. काही माणसं खूप प्रश्न विचारतात, क्वेश्चनिंग मशीन आहे ना. तर अशा पद्धतीनं दीज आर कॉल्ड एज हॅपीनेस इन द सेल्स. सो शी ऑलवेज हॅबिट ऑफ कंप्लेनिंग. तिला सारखी कंप्लेंट करायची काय होती, सवय होती. अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीमध्ये कंप्लेंट, प्रत्येक गोष्टीमध्ये कंप्लेंट. दिस इज हर स्वभाव किंवा दिस इज हर नेचर है ना. तिचा काय होतो, स्वभाव होता. नॅचरली शी वॉज नॉट अ व्हेरी प्लिजंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू विजिट हर. आता त्याच्यामुळं काय व्हायचं, ऑलवेज कंप्लेंट, तिच्याबद्दल नेहमी कंप्लेंट असायच्या, त्यामुळं नो बडी वॉन्ट्स टू मीट हर, त्यामुळे तिला कोण भेटायला जायचं नाही. शी डझंट हॅव प्लिजंट कंपनी. प्लिजंट आनंददायी. काय काय माणसं असतात बघा, हा एकदम राजा माणसं, बरोबर आहे ना, आनंदी, सदा आनंद, सदा आनंद, कुठल्याही सदाफुलीच्या झाडासारखी सारखी फुललेलीच असतात काय काय माणसं आहे ना. तर शी वॉज नॉट लाईक दॅट. ती तशी नव्हती. शी वॉज नॉट व्हेरी प्लिजंट कंपनी अँड नो बडी वॉन्ट्स टू विजिट हर. आणि त्यामुळे तिला कोण काय करत नाही, तिच्याजवळ कोण जायचं नाही, तिला भेटायला ती काय करायचं नाही, यायचे नाही. देन वन डे, एक दिवशी काय झालं, मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे. ट्रान्सफर
ट्रान्सफर्ड असा शब्द आहे बघा, बदली होणे. आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळा ऐकलं असेल बघा, तुमचे मित्र वगैरे असतील तर म्हणजे माझे बाबा इकडून ट्रान्सफर झाले, तिकडे ट्रान्सफर झाले. ट्रान्सफर म्हणजे बदली होणे, मूव ऑन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. Meena was transferred to Bombay and soon we all forget about her. Now what happened? We were in Bangalore. Now Meena was transferred to Bombay. Actually हा धडा कदाचित when she was in early stage she might be in Bangalore. कदाचित कारण इन्फोसिसचं ऑफिस जे आहे ना, सुधा मूर्ती ह्या इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या मिसेस, त्यामुळं इन्फोसिसचं मोठं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इट इज इन बँगलोर, कर्नाटकमध्ये जे बँगलोर आहे तिथं आहे. मे बी ही सुरुवातीला मीना वगैरे बँगलोरमध्ये असण्याची शक्यता आहे. नाव शी वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे. मग ती मुंबईमध्ये काय झाली, ट्रान्सफर झाली, तिची बदली झाली. अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर. काय झालं की वेळेमुळं किंवा आय नॉट इन कंपनी ऑफ दॅट मीनाच्या कंपनीमध्ये मी जास्त नव्हते, त्यामुळे कदाचित असेल की आय फॉरगेट अबाउट हर. मला काय, मी तिच्याबद्दल काय झाले थोडीशी विसरले. आय डोंट नॉट रिमाइंड हर, म्हणजे मी काळाच्या ओघामध्ये तिच्याबद्दल थोडीशी विसरले. मेनी इयर्स लेटर आय फाउंड मायसेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. बऱ्याच वर्षानंतर मेनी इयर्स लेटर आय फाउंड मायसेल्फ, मी काय पाहिलं, मी स्वतःला काय केलं, आय फाउंड मायसेल्फ, मी स्वतःला काय केलं, कॉट इन द रेन, मी पावसामध्ये काय झाले सापडले. आय कॉट इन द रेन. बऱ्याच वेळा अचानकपणे पाऊस येतो, सडनली पाऊस येतो, तो काय सांगून येतो की आपल्याला आत्ता येतो मग येतो, किंवा मोबाईलवरती फोन केला, ठीक आहे मी 2 मिनिटांनी येतो किंवा 10 मिनिटांनी येतो किंवा उद्या येतो. पाऊस आहे, त्याच्या मनाला आला मग तो आला. तर सडनली पाऊस पडायला लागला. आणि कुठं, त्यावेळी आय वॉज इन बॉम्बे फ्लोरा फाउंटन. मुंबईमध्ये जागा आहे फ्लोरा फाउंटन. आता त्याला मला वाटते हुतात्मा चौक म्हणतात, मे बी कदाचित हुतात्मा चौक म्हणतात त्याला, फ्लोरा फाउंटनला. तर तिथं मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी गेलेली होती. आणि ॲट दॅट टाईम काय झालं, वेन आय वॉज देअर, मी जेव्हा तिथं गेले तर तिथं मला काय बघितलं, तिथं मी पावसामध्ये काय झाले सापडले. सो काय झालं, आय कॉट इन रेन, मी पावसामध्ये काय झाले सापडले. कुठं, बॉम्बेच फ्लोरा फाउंटन. मुंबईचं पूर्वीचं नाव फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौकाचं नाव फ्लोरा फाउंटन असं काही होतं. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. इट वॉज पोरिंग मीन्स वॉट, POURING, रेनिंग, स्ट्रीमिंग, रिमझिम बरस नाही ना, रिमझिम गिरे सावन है ना. तर पाऊस काय करत होता, पडत होता. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. नेहमीप्रमाणे मी छत्री आणलेली नव्हती, बिकॉज आय डोंट नो किंवा आय डोंट नो देर माइट बी रेन, सो आय वॉज नॉट विथ अम्ब्रेला. नाव व्हॉट हॅपन्स, as I was standing near Akbar Ali's popular department store waiting for the rain to subside. What happens? Now the rain comes suddenly. So what happens? As rain comes suddenly, I was standing near Akbar Ali's. Akbar Ali's is a popular departmental stores. You know, there are so many departmental chain. Akbar Ali is a very famous brand in India. India Akbar Ali's so many departmental stores are there. Right, so I was standing near Akbar Ali's popular department store, waiting for rain to subside. Subside means what? What is meant by subside? To become calmer, become less, कमी होणे अशा अर्थाने subside. So I was waiting to the rain to subside. पाऊस कमी व्हायचा, I was waiting. Suddenly, immediately what happens? I spotted Meena. Spotted means what? Just I looked Meena. Suddenly I got caught in stare of her. I saw that there was a Meena. I was confused whether I was not sure that whether she was a Meena or not. But actually, I thought that she might be Meena. I spotted Meena. My first reaction was to run. When I saw her, when I spotted her, my first reaction was what? I want to run away. Oh no! She is very pessimistic. She is very hopeless case. So we will run away. My first reaction was to run, even in that pouring rain. The rain was there, sudden rain was there, heavy rain was there. I don't have umbrella, and still in that condition, I wanted to run away because I don't want to go in her company. I avoid to go in her company. So what happened? I spotted Meena. My first reaction was to run, even in that pouring rain. I was anxious to avoid being seen by her. Now I was anxious. Here one word is anxious. Anxious means worried and afraid. चिंताक्रांत आपण त्याला म्हणतो. वी कॉल्ड इट एज चिंताक्रांत. काय माणसं अनेक्शियस असतात है ना, चिंताग्रस्त असतात. सो आय वॉज अनेक्शियस टू अवॉइड बिंग सीन बाय हर. आय थॉट, मला असं वाटत होतं की शी डिडंट लुक मी.
शी डिडंट सॉ मी, शी डिडंट सी मी, ती मला तिनं काय करू नये, बघू नये, है ना. आय ट्राय टू अवॉइड. अवॉइड मीन्स व्हॉट इज मीन बाय अवॉइड. अवॉइड म्हणजे टाळणे, है ना. टू प्रिव्हेंट समथिंग, टू स्टॉप, इग्नोर करणे, टाळणे अशा अर्थाने. आय वॉन्टेड टू बी अवॉइड, आय वॉन्टेड टू अवॉइड हर, मला तिला काय करायचं होतं, टाळायचं होतं, है ना. असंही वाटत होती की मला तिनं पाहू नये. शी डिडंट सी मी, शी डिडंट सी मी, तिनं मला काय करू नये, पाहू नये, असं आय थिंक, आय थॉट. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेवर एंडिंग कंप्लेंट्स. I don't want to listen her never ending complaints. Never ending means non-stop. त्याला अंतच नाही, there is no end. So this is called as a never ending. So never ending complaints. I don't want to hear her never ending complaints. However, I could not escape. But what? This is not fair. This is not good. I consoled myself. I thought myself that this is not good. And so I could not escape. Escape means what? ESCAP. Escape means to manage to get away, run away. सुटका करून गेली. आता माहिती आहे, आग्र्याहून सुटका, है ना. छत्रपती शिवाजी महाराज एस्केप फ्रॉम आग्रा. सो एस्केप, ESCAP. एस्केप मीन्स व्हॉट? सुटका करून घेणे अशा अर्थाने. ओके. सो लुक हिअर, शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड, आपण काय, शी हॅड ऑलरेडी सीन मी, काय झालं होतं, तिनं मला काय केलं होतं, पाहिलेलं होतं. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड शी होल्ड ऑफ माय हँड्स वॉर्मली. आणि आली ती, शी केम टू मी अँड व्हॉट हॅपन, शी कॅच होल्ड ऑफ माय हँड. टू कॅच होल्ड ऑफ, इट इज अ फ्रेज, टू ग्रॅब, पकडणे आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, ती आली आणि खूप प्रेमानं, वॉर्मली, व्हेरी वॉर्मली, वॉर्म म्हणजे आनंदाने, खूप आनंदाने अशा अर्थानं. शी होल्ड माय हँड्स, तिनं माझा हात काय केला, घट्ट पकडला. व्हॉट्स मोर, शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि त्याहीपेक्षा व्हॉट्स मोर, त्याच्याहीपेक्षा काय झालं होतं, व्हॉट्स मोर त्याच्याहीपेक्षा जातं, शी वॉज व्हेरी चिअरफुल. शी लुक्स व्हेरी चिअरफुल, ती खूप छान अशी चिअरफुल, आनंदी दिसत होती. ओके. हे आय एम रिअली एक्सायटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, व्हॉट आर यू डुईंग हिअर. ते काय म्हणते, हे आय एम रिअली एक्सायटेड, ओ मी खूप एक्सायटेड आहे, आय एम व्हेरी एक्सायटेड, आय एम व्हेरी हॅपी, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. वाव, मला तुला भेटून खूप आनंद झाला. आय एम व्हेरी 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 हॅपी, इट्स व्हेरी हॅपी. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू काय करतेस इथे. शी आस्क्ड मी, तिने काय केलं, मला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू काय करतेस इथं. आय एक्सप्लेन्ड दॅट, मी एक्सप्लेन केलं, मी काय सांगितलं तिला. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. आय एक्सप्लेन टू हर, शी वॉज व्हेरी चिअरफुल, ती खूप चिअरफुल दिसत होती. सो आय एक्सप्लेन टू हर व्हॉट इज द रिझन बिहाइंड माय वाय आय इन बॉम्बे, वाय आय एम इन बॉम्बे, मी का मुंबईमध्ये आले किंवा का मुंबईमध्ये आले, ते मी काय केलं, तिला सांगितलं. आय एक्सप्लेन्ड दॅट, मी तिला स्पष्ट केलं, दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क, मी माझ्या कामासाठी काय झाली ती आलेली होते. देन स्टे विथ मी टू नाईट, शी सेड, त्यावरती ती एनर्जेटिकली बोलली की ओ यस व्हेरी गुड, देन प्लीज स्टे विथ मी टू नाईट, आज आपण काय करूया, राहूया दोघीजणी, तू माझ्याबरोबर चल ना किंवा माझ्या घरी चल ना. देन स्टे विथ मी टू नाईट, आज माझ्याबरोबर काय कर, तू चल. शी सेड लेट्स चॅट, आपण भरपूर बोलूया, किती दिवसानंतर आपण भेटलो नाही, व्हेरी गुड. सो लेट्स चॅट, आपण काय करूया, भेटूया, चल चल लेट्स गो अशा अर्थानं. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. तुला माहिती आहे का, डू यू नो दॅट, तुला माहिती आहे का, ओल्ड फ्रेंड्स जुने मित्र, अँड मेमरीज, मेमरीज म्हणजे स्मृती, आठवणी, वी कॉल्ड मेमरीज, नाही ना. सो डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस. प्रेशियस मीन्स एस्टिम्ड, चेरिश्ड, प्रेशियस, व्हेरी व्हेरी वेल्दी. It doesn't have any, it doesn't have any matter to know about that. त्याच्यामध्ये काय, इट इज अनकम्पेअर्ड आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. दॅट इज कॉल्ड एज प्रेशियस, अत्यंत प्रेशियस अशा अर्थ, अतुलनीय त्याला म्हणतो आपण, कॉल्ड इट इज अतुलनीय. सो व्हॉट, ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. रेअर मीन्स व्हॉट, रेअर, दुर्मिळ, इट्स नॉट इझिली टेकन, इझिली ज्या भेटत नाहीत ना गोष्टी, दॅट इज कॉल्ड एज रेअर. आय कुड नॉट बिलीव्ह इट, माझा विश्वास बसेना स्वतःवरती. आय कुड नॉट बिलीव्ह इट, आय कुड नॉट बिलीव्ह इट, मला म्हणजे माझा विश्वासच बसेना. इज दॅट मीना, ओ माय गॉड, हाऊ शी चेंज्ड, ती किती बदलली. वॉज दिस रिअली मीना, इज दॅट सो मीना, इज इट मीना, इज इट मीना, इज शी मीना, मीनाच आहे काय ती. आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर. आय पिंच्ड माय सेल्फ, पिंच्ड म्हणजे आपण नाही का चिमटा काढतो बघा स्वतःला, ओ आय इन अ ड्रीम, मी स्वप्नात तर नाही ना. आय पिंच्ड माय सेल्फ,
मी काय केलं, पिंचड केलं. माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉज नॉट अ ड्रीम. मी स्वप्नात तर नाही ना. ओके, अशा पद्धतीने मी काय केलं, स्वतःला चिमटा काढला. आय पिंचड माय सेल्फ. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. बट व्हॉट हॅपन्स वेन आय केम इन कॉन्शियस, मी जेव्हा कॉन्शियस झाली, आय सॉ दॅट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी. ती माझ्या समोर उभी होती. स्क्वीजिंग माय हँड. स्क्वीजिंग म्हणजे प्रेसिंग हार्ड, प्रेमानं दाबत, स्क्वीज करणे, असं प्रेमानं दाबत ती हात माझा दाबत होती. अँड शी वॉज अ स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डीड लुक हॅपी. शी वॉज अ स्माइलिंग. चेहऱ्यावरती छान स्मित होतं, तिच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. अँड शी वॉज एनर्जेटिक, शी लुक्स हॅपी. ती खूप आनंदी अशी काय दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन अ बँगलोर, आय हॅड नेवर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. वेन I was in a company of Meena for 3 years in a Bangalore. We lived in Bangalore for 3 years and we lived together. But in those 3 years, I had never been seen her so energetic, so smiling like that. Okay, I had never once seen her smiling like that. मी तिला कधीही हसताना काय केलं नव्हतं, पाहिलेलं नव्हतं. A few strands of grey in her hair reminded me that year had passed. Few strands of grey. Strands of grey म्हणजे काय, पीस ऑफ ग्रे कलर, करड्या रंगाचे केस. वयानुसार केस जातात, काही जणांचे केस जातात, काही जणांचे पांढरे होतात, है ना. तर अशा पद्धतीनं फ्यू स्ट्रेंड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर हॅड पास्ड. तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या केसांमध्ये आलेले जो करडा रंग होता किंवा ग्रे कलर होता, इट रिमाइंडेड, तिने मला रिमाइंडेड दॅट द टाईम हॅज पास्ड, वेळ निघून गेलेला आहे किंवा बराच वेळ झाला आहे आपल्याला भेटलेला, अशा अर्थानं. देर वॉज अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावरती काही रिंकल्स सुद्धा होत्या. रिंकल्स मीन्स स्मॉल लाईन्स फोल्ड्स ऑन स्किन. सुरकुते आपण म्हणतो चेहऱ्यावरती. वय वाढले की रिंकल्स वाढतात चेहऱ्यावरती, है ना. सो दॅट इज कॉल्ड एज अ रिंकल्स. So few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than even before. पण एवढं सगळं होतं तरी पहिल्यापेक्षा ती आत्ता काय करत होती, खूप सुंदर दिसत होती. ओके, तर अशा पद्धतीने आपण पेज नंबर 93 अँड 94 वी हॅव सीन हाफ ऑफ दॅट. रिमेनिंग जे आहे ते आपण काय करूया नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे गुड आणि अभ्यास करा. आणि आवडलं चॅनल तर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. ओके, थँक्यू.